महात्मा कबीर आणि 3 महात्मा ज्योतिराव फुले. तर आज या गुरु शिष्यांची आपण जयंती साजरी करत आहोत. प्रथमतः आपण सुरुवातीला महात्मा फुले यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेऊ. महात्मा फुले यांचा जन्म 11/27 चा आणि ते जेव्हा एका लग्नाच्या वयातीमध्ये जातात तेव्हा त्या ठिकाणी त्यांचा अपमान केला जातो. त्यांचा झालेला अपमान त्यांच्या जिव्हारी लागतो आणि त्याच वेळेला त्यांच्या वाचनामध्ये थॉमस पेन या पाश्चात्य विचारवंताचं पुस्तक वाचण्यात येतं आणि ते पुस्तक वाचून ते प्रभावित होतात, भारावून जातात. त्या पुस्तकामध्ये गुलामगिरी विषयक, धार्मिक बाबतीत, राजकीय बाबतीत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या सर्व बाबीमध्ये प्रकाश टाकलेला होता. ते पुस्तक वाचून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनाला कलाटणी मिळते. ते ठरवतात की आता आपण समाजासाठी कार्य करायचं. समाजासाठी कार्य करताना त्यांच्या लक्षात येतं की शिक्षण फार महत्वाचं आहे आणि हे किती महत्वाचं आहे यासाठी ते 4 ओळीचा स्टांजा बनवतात. तो स्टांजा बहुतेकांना माहित आहे. तो स्टांजा म्हणजे विद्येविना मती गेली. मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले आणि हे सर्व अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे यामधून त्यांनी शिक्षणाचं महत्व विशद केलं आणि 1 जानेवारी 1848 ला त्यांनी मुलींसाठी शाळा काढली. ज्या शाळेच्या शिक्षिका शेख फातेमा आणि सावित्रीबाई फुले होता. नंतर त्यांनी अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा काढली. अनेक समाजोपयोगी कामे त्यांनी आपल्या हाती घेतली. त्या काळामध्ये स्त्रियांवर फार मोठे अन्याय होत होते. वेगवेगळ्या चालीरीती होत्या. केशवपण चाल पद्धती, त्याचप्रमाणे त्यांना पुनर्विवाहावर बंदी होती आणि अशा अनेक बाबीसाठी, शेतकऱ्यासाठी महात्मा फुले यांनी आणि त्यांच्या अर्धांगिनी सावित्रीबाई फुले यांनी फार मोठं कार्य केलं. आणि विशेष म्हणजे रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी त्यांनी शोधून काढली आणि पहिली शिवजयंती महात्मा फुले यांनी सुरू केली. काशीबाई नावात एका विधवेला झालेल्या मुलाला, यशवंताला त्यांनी दत्तक घेतलं आणि त्यांना आपला मुलगा मानून त्यांना डॉक्टर बनवलं आणि यशवंताच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी फार मोठी समाजसेवा केली. त्यांनी गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म आणि शेतकऱ्याचा असूर ही चांगल्या प्रकारची पुस्तकं लिहून समाजासाठी, वाचनासाठी त्यांनी दिली
23 सप्टेंबर 1873 त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाज या अंधश्रद्धेमध्ये रूढीमध्ये ढकलता कामा नये. त्यांनी सत्य शोधले पाहिजे ही त्यांची संकल्पना होती आणि सत्यशोधक पद्धतीने त्यांनी आपल्या डॉक्टर मुलाचा विवाह सुद्धा लावून दिला. तर असे या महात्मा फुलेंना 1890 मध्ये जेव्हा पुण्याला प्लेगची साथ आली, त्या प्लेगच्या साथीमध्ये 28 नोव्हेंबर 1890 त्यांचं देहावसन झालं. त्यांचं जरी देहावसन झालं, ते जरी शरीराने गेले तरी विचाराने ते आपल्यामध्ये जिवंत असलेले आपल्याला पाहावयास मिळते. महात्मा ज्योतिबा फुले गेल्यानंतर, त्यांचे देहावसन झाल्यानंतर 5च महिन्यांनी म्हणजे 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी डॉक्टर भीमरावाचा